नमस्कार, मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। विषय आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातला। पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये अंतरवाली, सराटी, जिल्हा जालना या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। सरकार विरुद्ध त्यांचा जो एल्गार आहे तो गेल्या वर्षभरापासून सुरू आहे। ओबीसीमध्ये सरसगट मराठ्यांचा समावेश व्हावा आणि त्याचबरोबर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तात्काळ करावी असं मागणं घेऊन पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली, सराटी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि आज चौथा दिवस आहे। खरं म्हणजे माहिती अशी आहे की मनोज जरांगे पाटलांची प्रकृती थोडीशी ढासळायला सुरुवात झालेली आहे। त्यांनी पाण्याचा एकही थेंब घेतलेला नाही। त्याला आता 4 दिवस झालेले आहेत आणि विशेष म्हणजे मराठा समाजाचा राग आता दिवसेंदिवस वाढतो आहे। कारण गेल्या 4 दिवसापासून मनोज जरांगे पाटील अंतरवालीमध्ये उपोषणाला बसलेले असतानाही अद्याप सरकारचा एकही आमदार, खासदार, मंत्री आणि प्रशासनाचा एकही अधिकारी, कर्मचारी त्या ठिकाणी फिरकलेला नाही। मराठा म्हणजे महाराष्ट्रातून सकल मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते, अनेक व्हॉलंटियर्स तिथं येत आहेत। जरांगे पाटलांच्या तब्येतीची काळजी करत आहेत। महाराष्ट्रभर नव्हे तर देशभरात असलेल्या एका अर्थानं चिंतेचं वातावरण आहे। मात्र सरकारला त्याचं घेणं देणं आहे की नाही असा प्रश्न आता संतप्त मराठा समाज बांधवांकडून उपस्थित केला जात आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता 8 दिवसापूर्वीच लोकसभेच्या निवडणुका झाल्या। महाराष्ट्रामध्ये 48 जागा होत्या। याआधी भारतीय जनता पक्षाकडे 23 जागा होत्या आणि जेव्हा भाजप आणि सेना एकत्र होती त्यावेळेस ठाकरे गटाकडे जवळपास 18 खासदार होते। केवळ भारतीय जनता पक्षाच्या हाती 9 जागा आल्या, शिंदे गटाला 7-8 जागा आल्या आणि अजित पवारला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं। ज्या काँग्रेस पक्षाकडे 48 पैकी 1 जागा होती त्या काँग्रेस पक्षाला 13 जागा मिळालेल्या आहेत। उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस अशा या तिघांना मिळून म्हणजे आघाडीला जवळपास 31 जागा मिळालेल्या आहेत आणि याचं सर्वात महत्त्वाचं कारण सांगितलं जाते जरांगे फॅक्टर आणि जरांगे पाटलांचा हा फॅक्टर महायुतीला धोकादायक आहे। असं असतानाही 4 दिवसापासून जरांगे पाटील हे अंतरवाली, सराटीमध्ये आपल्या मागण्या घेऊन बसलेले आहेत। आज चौथा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालावती आहे, त्यांना बोलता येत नाही। असं असतानाही सरकारचा एकही प्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री त्या ठिकाणी येत नाही। याचा अर्थ काय? आता हा प्रश्न मराठा समाजामध्ये चर्चेला जात आहे। लोकसंवाद बीड।